नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. हा गावाकडचा व्लॉग आहे. आजचा जेवणाचा मेनू होता गवारी चपाती गवारीची भाजी आणि इकडं जे पातेलं दिसतंय ना, त्या पातेल्यात आम्ही गव्हाच्या कुरवड्या बनवायला ठेवलेलं आहे. ते पाणी ठेवलेलं आहे आदन त्याच्यात. आल्या आल्या मला आईने कामाला लावलेलं होतं इथं. इथं मी ते चिक वगैरे तर आईने संध्याकाळीच घेऊन ठेवलेला होता. फक्त ते मी पकडू लागत होते आईंना, म्हणजे मदत करू लागत होते. तर इथं चिक वगैरे आईने तो चाळणीमधून गाळून घेतला आणि जे पलीकडं पातेलं ठेवलेलं ना गरम व्हायला त्याच्यात टाकून घेतलं. हे ते काय म्हणायचं, ते पीठ एवढं घोटायला त्याला मेहनत लागते ना की काय विचारू नका. एकट्या माणसाचं तर हे काही कामच नाही. इथं बघू शकता आई किती जोरात ती फिरवत आहेत, कारण की त्याच्यात गाठी होऊ नये म्हणून. जर त्याच्यात गाठी झाल्या तर नंतर ह्या शेवग्यामधून ते खाली नाही पडणार आणि त्याला थंड पण होऊ द्यायला हे नाही. जोपर्यंत ते गरम पीठ आहे ना तोपर्यंतच घालून घ्यायचं. तुम्ही पण बनवता का गव्हाच्या कुरवड्या, किंवा कोणी तांदळाच्या पण बनवतं, पण आई तर नेहमी गव्हाच्या चिकाच्याच बनवतात. तर इथं आई मला भरून देत होते आणि मी ते ह्याच्यावर घालत होते. इथे मी साडी वगैरे अंथरून घेतलेली आहे, खाली चटई आणि त्याच्या खाली खाटावर, म्हणजे आम्ही खाटावर टाकत होतो ते. तर इथं साडी वगैरे अंथरून मी व्यवस्थित असं गोल टाकत होते. आई मला सांगत होती की एकदम प्रॉपर शेप आला पाहिजे त्याला, एकदम व्यवस्थित टाक म्हणून. तर इथं बघू शकता मी कशा टाकून घेतलेल्या आहेत. असे एक करून मी आणि आईंनी सकाळी किती वाजता टाकले, आम्ही 8 वाजताचे तर आमचे बनवून झाले होते या कुरवड्या. एवढं ऊन आहे गावाकडे, बापरे, आपल्याला तर सहन न होण्याच्या पलीकडचं एवढं ऊन आहे. आणि आता इथं सगळ्या कुरवड्या बनवून झाले. ते बघू शकता तुम्ही, एकदम पांढऱ्या शुभ्र, मीठ वगैरे पण व्यवस्थित झालेलं होतं ह्याला. कुठं आज ह्या बिघडलेल्या नाही आहेत, म्हणजे कुठं हे खूप मेहनतीचं काम आहे. आणि ते झाल्यानंतर आम्ही बाजरी सुकट टाकली. एवढं ऊन आहे गावाकडं काय विचारू नका. तर व्हिडिओ कसा वाटला, किंवा तुम्हाला गावाकडचे आमचे व्हिडिओ बघायला आवडतील का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करा.